आपलं वेलकम स्वागत अटल करंडक 2025 मध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आणबान जळगावची शान आणि त्यांचं स्वागत आपण करूया या चषकामध्ये। आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले होते आपल्या सापोलीच्या मैदानावर, विनंती असेल रुपयाची पाडी यांना की आपण आसन ग्रहण करायचं आहे आणि मॅचला लगेच सुरुवात होते। आपण जाऊया पुण्यात युवराज माळी साहेबांकडे। येस सर, थँक्यू सो मच वन्स अगेन अमित म्हात्रे सर। चला आपण सामन्याला प्रारंभ करूया। टॉस जिंकला आदर्श कलवे टीमने आणि फिल्डिंग करण्यास त्याने घेतलाय श्लोक 11 हमरापूर। खरं तर त्यांनी पाहिलं होतं या अगोदर हमरापूरने कशी बॅटिंग केली होती, 69 धावा उभारल्या होत्या शिवशंभू पाटणेश्वरच्या विरुद्ध। तरी देखील एक धाडसी निर्णय आपण म्हणू शकतो। हा निर्णय त्यांचा राहिला की पुन्हा एकदा बॉलिंग करण्याचा। 3 ओव्हरची मॅच असणार आहे। आपण पाहतोय पुन्हा एकदा सुशांत आणि रोहित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्लोक 11 हमरापूर टीम कडून। जसं मगाशी परमेश सरांनी उल्लेख केला, अमित सरांनी उल्लेख केला की एक गटाला जसा प्रारंभ होईल ना या क्रीडांगणावर आपल्याला भरपूर गर्दी खरं तर रसिक प्रेक्षकांची पाहायला मिळेल। समोर पाहतोय डोंगावर अगदी मनमुराद आनंद सर्व प्रेक्षक घेतात आणि क्रीडांगणाच्या सभोवताली जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक। आणि प्रेक्षक खरं तर कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो। जर प्रेक्षक नसतील तर कुठल्याही स्पर्धेला शोभा नाही, कुठल्याही स्पर्धेला मजा नाही। मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही गेल्या 6 पर्वामध्ये डे फॉर्मॅट आणि 7व्या पर्वामध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये या पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन। सामन्याला करतोय सुरुवात अजित मोकल पहिलं षटक घेऊन सामना करतोय सुशांत। 3 ओव्हरची मॅच, फर्स्ट बॉल, पहिला बॉल प्लम LBW लेग बिफोर द विकेट, पायचीच्या स्वरूपात पहिला आपण पाहतो विकेट प्राप्त करतोय तो आदर्श कलवे संघ आणि अजित मोकलला मिळालं पहिलं यश। सुशांत मैदानाच्या बाहेर जाईल। बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं असेल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी फुल लेनचा बॉल होता। बघा फुटवर्कचा अभाव होता। हा अजित मोकल आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आले आणि थोडीशी फ्लाईट दिली होती आपण पाहतोय आणि गती थोडी कमी होती। बॅट लवकर फिरली, म्हणजे ज्या गतीने चेंडू एक्सपेक्ट केला होता सुशांतने ती गती पाहायला मिळाली नाही आणि प्लम LBW च्या स्वरूपात बाद झाले। पुढचा बॉल यावेळेस मात्र पाठीमागच्या दिशेला हुक केले, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने बॉल जातोय सीमा पार आणि आलाय तो कुंदन दाभाडेच्या बॅटमधनं चौकार। त्याचवेळी व्यासपीठाकडे आगमन होते एक जबरदस्त उद्योगपती सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेब यांचं आगमन व्यासपीठाकडे। सर्वप्रथम आम्ही त्यांचं अटल करंडक चषकामध्ये शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करते। अटल करंडक चषकाला ही त्यांची सप्रेम भेट आणि फटाक्यांच्या आताशबाजानं पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य हिंदू संस्कृती आहे। अगदी पाहुणे आपल्यासाठी साक्षात परमेश्वर असतात आणि आज त्यांची रॉयल एंट्री अगदी या आमच्या अटल करंडक चषकासाठी अगदी जबरदस्त आहे। यस अकवारे साहेबांचं मी स्वागत करतोय। एक डॅशिंग पर्सनल व्यक्तिमत्व आणि या अटल करंडक चषकावर असलेलं प्रेम म्हणून आजच प्रेक्षकांची मांदी आली आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं मुद्दूशेठ अकवारे साहेबांचा जे उद्योगपती आहेत पेंटचे त्यांचा यथोचित सन्मान, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व साथीदार आहेत त्यांचे आम्ही सर्वप्रथम शब्द सुमनाने हार्दिक स्वागत। आणि निलेश पाटील किंजल स्पोर्ट चषकाचे आयोजक यांनाही विनंती असेल आपण आमच्या येस पेंटर आमचे निलेश पाटील यांनाही विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर सन्मानाने या आणि आमचे मुद्दूशेठ अकवारे साहेब यांचा स्वागत आम्ही आता केलेल्या शब्द सुमनाने आणि त्यांचं आगमन व्यासपीठावर। वेलकम मोर साहेब, अगदी मनपूर्वक स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने होते आणि इकडे आमचे लल्ला कोळी यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत। फटाक्यांची आतिषबाजी आणि पाहुण्यांचा आदर सत्कार करावा ही आपली हिंदू संस्कृती आहे।
गावदेवी जोहे व माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ अटल कर्नाटक चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ओटू माने सर. यस, सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विकेट आली, त्यानंतर आला तो चौकार. कुंदन दाभाडे हुक केलं होतं बॉलला लॉंग लेगला. अजित मोकलच्या विरुद्ध धावफलकाला सुरुवात झाली. श्लोक 11 हमरापूरच्या 1 गडी बाद 4. यावेळेस पुन्हा उचलून मारलाय बॉल. हवे ते क्षेत्र खेळाडू येत होते त्या खुल्या क्षेत्रामध्ये, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. तर आदर्श कलवे संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा घेतलेला निर्णय पहिल्या बॉलवर गोलंदाजाने यशस्वी करून दाखवला. आणि खरं तर ही साथ मिळणं आवश्यक आहे क्षेत्ररक्षकांची, कारण आपण पाहतोय अटल करणनगाचा हा थरार. इथे चुकीला माफी नाहीये. नॉकआउट ही क्रीडा स्पर्धा आहे. एक चुकी तुम्हाला कदाचित सामन्यातनं पराभवाच्या गडद छायेमध्ये घेऊन जाऊ शकते. सिंगल मिळते, स्कोर जाऊन पाहतोय 5 या आकड्यावर. रोहित आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. विनर्स वर्सेस विनर्स ही लढत. आणि इथे बघा कॅचची संधी होती आणि संधीचं मात्र सोनं केलंय आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल रोहित. आणि आता दोघेही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेत श्लोक 11 हमरापूर टीमचे. भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, खास करून जे पाहुणे प्रेक्षक आहेत. बघा ह्याच्यानंतर ए गट चालू होते. ए ग्रुप अर्थात पहिला सामना जाणताना दादर वर्सेस अनिकेत स्मृती 11 कोलीवाडा. इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टनला पहिला विनंतीचा पुकार आम्ही देतोय. जाणताना दादर वर्सेस अनिकेत स्मृती 11 कोलीवाडा ए ग्रुप मधील पहिला सामना या मॅच नंतर. नक्कीच आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक आहेत, अगदी पाहुणे प्रेक्षक. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अटल करंडक 2025 या रजनीमध्ये. वन्स अगेन प्रेक्षकांची भरपूर मांदियाळी पाहायला मिळते. विकेट आली दुसरी. हो, इथे खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहे. 1 रन कंप्लीट होत असताना मनगाडाचा चांगला वापर केला, रिस्कचा वापर केलाय. ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळाला शुभम शेंदवळच्या माध्यमातून. एका धाब्याने त्याचं खातं उघडलं. एकूण स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी आहे अजित मोकलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय इनसाइड आउट फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट मात्र बॉल गेलाय. लॉंगऑफचा खेळाडू आलाय, पुढे सरसावतोय. रन मिळते सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या श्लोक 11 हमरापूर संघ 2 गडी बाद 7 धावा. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय सातत्याने. खरं तर गेली 6 पर्व डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. मात्र 7व्या पर्वामध्ये खरं तर आयोजकांनी इथे खरं तर चंग बांधला, निश्चय केला, दृढ निश्चय केला गावदेवी जोहे आणि वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ यांच्या माध्यमातून की या वर्षी रजनी क्रिकेट आपण भरवायची, प्रकाश झोतातील सामने भरवायचे. आणि तो प्रयत्न खरं तर आता यशस्वी होताना पाहायला मिळतं, कारण भरपूर पसंती प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिले, भरपूर प्रतिसाद दिलाय, उदंड प्रतिसाद दिलाय. आणि अमित सर, हेच खरं या स्पर्धेचं यश आहे असं आपण म्हणू शकतो, कारण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली कुठलीही स्पर्धा ही यशाच्या शिखरावर ऑलरेडी पोहोचलेली असते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7 विकेट इथे गमावले. ते म्हणजे श्लोक 11 हमरापूर टीमने खरं तर टॉस विरोधात गेल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली असताना आदर्श कलवेच्या विरुद्ध पहिला बॉल संदीपचा. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट लेट केलंय मात्र थेट केलंय. बॉलला स्टीअर केलंय त्या थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने. ही आहे नजाकत. आणि बॉल झालाय तो सीमा पार, फरार. आला तो चौकार. पहिल्याच बॉलवर मात्र संदीप पाटीलवर मात्र आक्रमण केले. कुंदन दाभाडेने ठोकला तो चौकार. पुढचा बॉल. यावेळेस बघा इम्प्रोव्हाइज करायचं होतं, स्कूप किंबहुना लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाच्या माध्यमातून. बॅटच्या साइडने आपण पाहतोय सिंगल मिळत असताना स्कोर पुढे सरकतोय 12 या आकड्यावर. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. विनर्स वर्सेस विनर्स एफ ग्रुप मधली खरं तर आजच्या रात्रीतील तिसरी लढत तुम्ही अनुभवताय 3 षटकांची. आदर्श कलवे विपक्ष श्लोक 11 हमरापूर. नेक्स्ट बॉल संदीप पाटीलचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा सुरू आहे. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. वाडी शॉर्कर भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस
आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला. डिलिव्हर केला तो संदीप पाटीलने आणि बीट करून गेला तो शुभमला. थोडंसं आता डिस्कशन होईल फलंदाजांमध्ये, थोडासा वर्ड्स एक्सचेंज होतील, कानमंत्र दिला जाईल. कारण त्याच्या समवेत आहे कुंदन दाभाडे ज्याने 2 चौकार या इनिंग मध्ये खेचलेत. त्याची बॅट बोलली आहे. शुभमने या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली आहे, विसरून चालणार नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान बॉल होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल अलॉंग द कार्पेट गेला ऑन साइडला. स्कुलेकचा खेळाडू आलाय, थोडीशी फॉर्मलिंग झाली, रनआउटची संधी. ओहो हो हो हो, डायरेक्ट थ्रो पाहिजे होता. डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये थ्रो गेला असता तर इथे नक्कीच रनआउटची संधी निर्माण झाली असती. प्रेशर असणारा गेम आपण पाहतोय. 2 धावा मिळतात, 4 बॉल झालेत आतापर्यंत. संदीप पाटीलने 7 धावा खरं तर या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्यात. स्कोअर एकूण आहे 14, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. कोणती विकेट नाही आली संदीप पाटीलच्या खात्यामध्ये. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस बॉल होता, फ्लिक केलंय मात्र या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल होत असताना फरार, गॅप मध्ये बॉलला पाठवलं आणि प्राप्त केला तो चौकार. सीमा पार, 4 धावा. चांगलं टाइम केलं होतं बॉलला शुभमने आणि 4 धावा मिळतात. शेवटचा बॉल, स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. श्लोक 11 हमरापूर 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा संख्येत वाटचाल करतोय. हो यावेळेस बघा बॉल बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, वेळ घेतला आणि बॉलला मात्र हिट केले रनआउटच्या स्वरूपामध्ये. शेवटच्या बॉलवर आली विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि स्कोर आहे तो 18 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अमित सर आयोजकांचं देखील भरपूर मेहनत आहे. सर्वांचा नामोल्लेख आपण नक्कीच करूया. अर्थात वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ ज्याचे स्वतः अध्यक्ष आपण पाहतोय वैकुंठजी पाटील साहेब, त्याचबरोबर सुदर्शनजी मुकल, अतिशजी म्हात्रे, प्रभाकरजी गरत, भूपेंद्रजी पाटील, सतीशजी म्हात्रे, निकेशजी पाटील, अभिजितजी मुकल, महेशजी गरत, रुपेशजी मुकल, हितेशजी मुकल, सौरभजी गरत. तर या सर्वांचं योगदान महत्वपूर्ण आहे. भरपूर नावं आहेत, प्रत्येकाचा आपण नामोल्लेख करणार आहे कारण या सर्वांची भरपूर मेहनत या आयोजनामध्ये आहे. मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय 2 ओव्हर झालेत, 18 धावा 3 विकेट्स. यस युवराज माली साहेब. आणि आता याच वेळी एक अर्ध्या पाऊण तासामध्ये अगदी ज्यांनी हिंदीची बेस्ट अशी सेवा केलेली आहे आणि रायगडमध्ये ज्यांना हिंदीचे भीष्म पितामह असे संबोधले जाते ते सन्माननीय हरीश मुकल साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. तरी आमच्या सर्व आयोजकांना विनंती आहे की सन्मानाने त्यांना आपण आणण्यासाठी गेटवर उभं राहायचंय. नक्कीच सर, हरीश मुकल सरांचं आगमन म्हणजे खरं तर या स्पर्धेला 4 छान लावले जातील त्यांच्या माध्यमातून. महेंद्र पाटील 3ऱ्या ओव्हरमध्ये अर्थात बाबू या नावाने खरं तर हा खेळाडू सुपरिचित आहे. पहिला बॉल या ओव्हरमधील हाफ ट्रॅकर बॉल होता, हॅमर केलाय, एका टप्प्याने बॉलला पाठवलंय मिड विकेट, सीमा रेषा पार आणि पंचांची अनोखी शैली, चौकार. पेस करत होता वैयक्तिक आणि पहिल्या बॉलवर ठोकला तो चौकार. यस इकडे बघा मुद्दू शेट अकवारे साहेब उद्योगपती पेंड यांच्याकडून हमरापूर संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. यस प्रोत्साहन देण्यासाठी आपण पाहतोय. खरं तर हे बक्षिस लावण्यात येतात आणि गरजेचं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हो इथे पहा चांगला बॉल होता, उचली घेणारा बॉल, बीट करून गेला बॅट्समनला निलेश गवाणकरला ज्याने पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता महेंद्र पाटील अर्थात बाबूच्या विरुद्ध. स्कोर थांबलाय 22 या आकड्यावर. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 35 धावा तरी पाहिजेत. रजनी क्रिकेट आहे, दुसऱ्या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. सन्माननीय उद्योगपती सुनील नाईक साहेब आणि त्यांच्या समवेत एक जबरदस्त पेंटर आणि चांगले कलाकार वैभव ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. खुलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय मिड विकेटला, सिंगल मिळणार. दुसरीचा प्रयत्न होतोय मात्र तो थांबवला जाईल कारण तिथे धोक्याची घंटा असती. सिंगल मिळते. बघा इकडं रावे गावचे यशस्वी रावे संघाचे दिनेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत प्रदीप पाटील आणि महेंद्र पाटील यांनाही विनंती करतोय रावे गावचे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे आमचे प्रत्येक अंकुशजी पाटील यांनाही विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. पाहुण्यांची मांदियाळी आज भरपूर आहे आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय एक जबरदस्त खेळाडू परंतु ज्यांचा एक दबदबा आहे ते गुरुदत्त
देविदास घरत इंडियन आर्मी सुभेदार नॅशनल प्लेयर यांचं आगमन होते व्यासपीठावर. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व मित्र परिवार यांचा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अटल करंडक 2025 मध्ये अगदी आज पाहुण्यांची मांदी आली आपल्याला भरपूर बघायला मिळते. पुन्हा एकदा त्यांच्या समवेत अंकुश पाटील रावे, दिनेशजी पाटील रावे, अजित पाटील रावे, प्रदीप पाटील रावे, रोशन पाटील रावे, महेंद्र पाटील रावे, बलराम पाटील सार्डे या सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम मोस्ट स्वागत. आमचे गुरुदत्त देविदास घरत इंडियन आर्मी सुभेदार आणि नॅशनल प्लेयर यांच्याकडे ही अवॉर्ड पदवी आहे आणि अगदी त्यांना क्रिकेट सुंदर केलेलं आहे. अगदी नितांत मात्र या गावठी जोहेज अस्कावर त्यांचं प्रेम आहे. त्यांचं वेलकम मोस्ट स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व मित्र परिवार. यस, आपण मॅच ही महत्वाचे पाहुण्यांचं स्वागतही आत्मनिश्चय महत्वाचं आहे. तर विनंती असेल आपणास थोडासा डिस्टर्ब होईल. ओर टू कमेंट बॉक्स. नक्कीच सर का काही हरकत नाहीये कारण मान्यवरांची उपस्थिती देखील तितकीच निर्णायक आहे. बॉल पाठवलाय तो सरळ सीमारेषेच्या बाहेर इन टू द स्टँड्स. ठोकला हा उत्तुंग षटकार नागेश मांडवकरने. कोणतीच धावा झाल्यात आणि शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. मुद्दू शेठ यांच्याकडनं या षटकारासाठी करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. ते नागेशला देण्यात येईल. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. वन्स अगेन ऑन साइडला उडवलाय. ओ एका टप्प्याने आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल गेलाय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवर आला तो चौकार. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. स्कोर आहे 33 आणि टार्गेट असेल 34 अर्थात 34 रनचं. बजरंग बळी ए ग्रुपच्या पहिल्या मॅचचा आपण टॉस करतोय. आमचे अनिल दादा पाटील, गोपीनाथजी मोगल, नारायणदादा म्हात्रे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर कारण आता आपले जुने साथीदार हरीश मोगल सर यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात. त्यांना आपण सन्मानाने आणायला जायचं आहे. आणि सामना आहे ए ग्रुपचा जांतरा दादर वर्सेस अनिकेत स्मृती 11 कोलीवाडा. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल यस टॉस बॉक्स मध्ये या आणि सन्मान्य आमचे मुद्दू शेठ साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथं टॉस करणार आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. इकडं जांतरा दादर संघाचे कॅप्टन ताया आणि इकडं आमचे मुद्दू शेठ साहेबांच्या शुभ हस्ते इकडे लल्ला आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. यस, अदिती वरद 11 कोलीवाला टीम आणि जांतराचा दादर असा सामना आहे ए ग्रुपचा आणि मुद्दू शेठ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस टेल यस टेल लल्ला यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. सामना 5 षटकांचा लल्ला. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करत असताना समोर जांतरा दादर संघ आहे, मजबूत संघ आहे आणि 5 षटकांमध्ये किती धावामध्ये रोखण्याचा प्लॅनिंग असेल. आयोजन तुला कसं वाटते? या मैदानात खेळताना कसं वाटते? 5 षटकांमध्ये 55 ते 60 कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि या ग्राउंडवर मी पहिल्यांदाच खेळायला आलोय तर चांगल्यात चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. अगदी लल्ला या ग्राउंडवर तू पहिला खेळतोस, तूही बरेच ऑर्गनाइज केलेलं आहेस, परंतु ही नाईटची रजनी अगदी आमच्या गावामध्ये पहिली आम्ही स्थापन केली गावठी जोय संघानं. तुला कसं वाटतं रजनीबद्दल? बालगुड्डूची टुर्नामेंट बोलल्यावर आतिश असल्यावर ती टुर्नामेंट चांगलीच होते कधी पण आणि त्यांनी भरपूर वर्ष टुर्नामेंट घेतली. थोडा थांबलेले त्यांचा काय वाद झाला होता तर आणि या वर्षी आता परत त्यांनी चांगली सुरुवात केली. यस, धन्यवाद. आणि ग्राउंड आमचे सन्माननीय वैकुंठ पाटील साहेब, आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या निधीतून हा तयार केलेला ग्राउंड, याच्याबद्दल तुझी प्रतिक्रिया? ग्राउंड खूप चांगला आहे आणि याच्यावर गवत लावला की हा पेन सारखाच ग्राउंड होईल आणि वैकुंठ शेठ 100% तुम्हाला ते करून देतील. 100% चांगली प्रतिक्रिया लल्ला. अगदी नाणेफेक जिंकलेले कोलीवाडा संघानं घेतलं क्षेत्ररक्षण. ताया आपल्या वाट्याला येते फलंदाजी.
सामना 5 षटकांचा आहे. धावा किती जमवणार आपण 5 षटकामध्ये? 60 ते 65 धावांचा प्रयत्न करू खेळण्याचा आणि चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. आता या ग्राउंडवर डे मध्ये खेळलेल्या पहिल्यांदा इथं आपल्या या विभागामध्ये ही अनेक रजनी झाल्या, परंतु या जयगिरबा जोहाच्या मैदानावर ही पहिली रजनी. हे आयोजन कसं वाटतंय आणि या रजनीमध्ये खेळताना तुला आनंद काय होईल? बोलायचं झालं तर आयोजन खूप सुंदर आहे. मी मागाशी पण बालगुड्डू दादा आतिश दादा बोललो की तुम्ही खूप मेहनत घेतली, कारण की या हमरापूर विभागामध्ये मला वाटतं खूप चांगला ग्राउंड आहे. मला वाटतं बघण्यासारखं ग्राउंड आहे. वरनं जर व्ह्यू बघितला तर असं वाटतं कुठेतरी बाहेरच खेळायला आपण आलोय. आणि आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येईल खूप. यस ताई, आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. त्याच्यात तुझ्या गावातले प्रेक्षकही भरपूर आहे, विभागातील प्रेक्षक भरपूर आहेत आणि मॅच ही रप अँड टप पेंट संघ आलेला आहे. आणि या पेंट संघाला तुम्ही किती धावामध्ये रोखण्याचं प्लॅनिंग कराल? आता पहिली तर बॅटिंग आमची आहे, पण आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. आणि प्रेक्षक बोलला तर हा जो आपला प्रत्येकाचे गाव टू गाव आहेत, कलवा आहे, दादर आहे, जिता आहे, यांचे मोठे गाव आहे आणि प्रेक्षक तर फुल असतात. आणि प्रेक्षकांच्या सपोर्टाशिवाय ही मॅच बघायला मजा नाही. जर प्रेक्षक असतील तर खेळायला पण खूप मजा येतोय. आणि खरोखर असंच प्रेम राहू द्या आपल्या प्रेक्षकांच्या प्रत्येक गावावर आणि आम्ही गावासाठी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. बहुत बहुत शुक्रिया. चलते हैं, इस बार एक ग्रुप के मैच को शुरुआत होने जा रहे हैं, जहां कोलीवाला टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और बल्लेबाजी करने के लिए जानता रहा दादर टीम को न्योता दिया है. एक घमासान एक टक्कर मजबूती की है, लेकिन फिलहाल होगा इस मैच के बाद एक कांटे के टक्कर का मुकाबला. चलते हम इस बार देखा जाए जहां कमेंट बॉक्स में अभय मोकल मौजूद है. हॅलो, प्रथमतः गणेशाला वंदन करतो आणि ज्या भूमीमध्ये आपण खेळत आहोत, जी भूमी यस आणि सुनीलजी नाईक आणि वैभवजी ठाकूर एक उद्योगपती आणि एका बाजूला पेंटर आमचे वैभवजी, ज्यांचं शंकर महादेव साहेबांना अगदी त्यांचा यथोचित सन्मान केला, त्यांना शाबासकी दिली. ते दोन्ही कलाकार व्यासपीठावर अगदी क्रिकेटला धर्म मानणारे आमचे सुनील नाईक सर, वेलकम, हॉट स्वागत. आणि आपण मॅच अगदी महत्वपूर्ण आहे, आपण मॅच कडेही वळूया, पाहुण्यांचं स्वागतही होईल. प्रथमतः गणेशाला वंदन करतो आणि ज्या भूमीमध्ये आपण खेळत आहोत ती भूमी ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असे रयतेचा राजा, जाणता राजा, सार्वभौम राजा, राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा, राजमाता जिजाबाईंना वंदन करतोय. आणि आता मॅचकडे वळतोय. मॅच जो चालू आहे तो कलवा विपक्ष हमरापूर, मला असं वाटते जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष आहे कळवे संघापुढे. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू भिरकावून देतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी महेंद्र पाटील. 4 या धावसंख्येनं आपलं तसेच संघाचं खातं खोललेलं महेंद्र याने आणि जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 34 धावांची गरज आहे. पहिलं फलंदाजी करताना हमरापूर संघानं 34 धावांचं लक्ष ठेवलं ते कळवे संघापुढे. कळवे संघाची ओपनिंगची जोडी महेंद्र टू महेंद्र आहे, म्हणजे दोन्ही महेंद्र खेळत आहेत. सहजगत्या खेळून काढलेला चेंडू 1 धाव मिळतोय. 1 या धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. सुंदर असं आयोजन मी मला असं वाटते मॅच चालू झाल्यापासून बघत आहे अमित म्हात्रे मी यूट्यूबवरती, पण मला एक आकर्षणही जाणवलं. ज्या मॅचेस ज्या व्यक्तीने भरवल्या आहेत बालगुड्डू यांचा जर तुम्ही फेस बघितला आताच्या घडीला तर 19-20चा फरक असेल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सध्याचे आहेत एकनाथजी शिंदे साहेबांसारखं हुबेहूब चित्र त्यांचं दिसत आहे फेस. पुन्हा एकदा सजगत्या खेळून काढलं सीमा रेषा पार. हाफिज स्वरूपाचा चेंडू 6 धावांसाठी भिरकवलाय. धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांना विनंती असेल की बॉन्डलाईनच्या जवळजवळ 1 फूट बाहेर बसायचं आहे. बॉल द्या बॉल. तसेच या सामन्यांसाठी आमचे परम मित्र जीवन पाटील
यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. सुंदर अशी खेळी पाहायला मिळतोय महेंद्र आणि महेंद्र यांचं. 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा इरादा आणि सक्सेसफुल होतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिस शॉट म्हणावा लागेल आणि सुंदर असा झेल टिपतोय विकेट किपर आणि पहिला हादरा बसतोय कळवे संघाला महेंद्र यांच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. मला असं वाटते पूजा डीजे ऑपरेटर आहेत करण पाटील. सुंदर असं ऑपरेटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. सुंदर असं गाणे ऐकायला मिळत आहेत आणि खरोखर मनोरंजन पूर्णपणे ह्या सामन्यांचं मनोरंजन करायला मिळतोय रसिक प्रेक्षकांना. पहिला हादरा बसतोय कळवे संघाला 11 धावसंख्येवर महेंद्र यांच्या स्वरूपात आणि महेंद्र यांची जागा सांभाळण्यासाठी होतोय राईट हँड बॅट्समन अजित. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष आहे कळवे संघापुढं. 3 षटकांचा खेळ आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामधील आणि आता खेळण्यासाठी तयार असेल राईट हँड बॅट्समन अजित. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने खेळ करतोय आणि कशा पद्धतीने गोलंदाजी हमरापूर संघाकडून पाहायला मिळतोय. गोलंदाज निलेश यांच्याकडून सुंदर असा चेंडू सजगत्या खेळून काढलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतोय. 1च धाव मिळतोय. 1 या धावसंख्येने आपलं खातं खोललंय अजित आणि संघाच्या धावसंख्येत 1 भर पडतोय. संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती आणि आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला येतोय तो महेंद्र. व्यक्तिगत 5 या धावसंख्येवरती महेंद्र खेळत आहेत. मला असं वाटतं सेम टी शर्ट असल्या कारणाने थोडीशी गडबड आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी राईट हँड राऊंड विकेट मारा होता. फुल टॉस चेंडू होता आणि सजगत्या खेळून काढला. सीमारेषा बाहेर चेंडू जातोय. 4 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कळवे संघ पोहोचतोय 1 बाद 16 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष आहे. म्हणजे आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे कळवे संघाला. 12 चेंडू 18 धावा म्हणजे प्रति षटकामागे 9च्या सरासरीने जावं लागेल कळवे संघाला. आता स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल अजित. एक मोठं नाव कळवे संघाकडून अजित यांचं आणि सुंदर असं आयोजन पाहायला मिळतोय. मला असं वाटतं या हमरापूर विभागामध्ये प्रथमच नाईटची स्पर्धा पाहायला मिळतोय. अटल करंडक 2025 वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ गावदेवी जोहे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आता दुसरं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज कुंदन. 10-12 पावलांचा रनअप असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे तो अजित. पुन्हा एकदा सजगत्या खेळून काढलेला चेंडू. अतिशय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जिथे खराब चेंडू असेल त्याचा पुरेपूर फायदा घेतात. जिथे चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देण्याचा काम करतात फलंदाज. धावसंख्येत 1 वाढवतोय. संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती आणि आता स्ट्राईकला असेल तो महेंद्र. सामना करेल कुंदन यांच्या गोलंदाजीचा. अतिशय मला असं वाटतं आजच्या ह्या दिवसामध्ये भरपूर असं रसिक प्रेक्षक पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा ओव्हरपीच स्वरूपाचा चेंडू स्टेट ड्रॉय फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. पंच हनुमान नाईक यांच्याकडून 6 धावांचा इशारा. 6 धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 23 धावसंख्येवरती.
आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय कळवे संघ, कारण जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष होतं आणि तो लक्ष पार करताना अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. एकच धाव मिळतो महेंद्रांना. संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघ पोचतोय 24 या धावसंख्येवरती आणि स्ट्राईकला आता पुन्हा एकदा येतोय अजित. सामना करील कुंदण यांच्या गोलंदाजीचा. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन, चांगल्या पद्धतीचे सामने खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा ऑफ साइडला मिस फील्ड होतोय. आपल्याकडे धावसंख्या कमी आहे आणि या धावसंख्या कमी असताना सुद्धा आपण मिस फील्ड, परंतु चांगलं कव्हर पाहायला मिळतोय हमरापूर संघाकडून. परंतु 3 धावसंख्या काही रोखू शकले नाही. 3 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. सुंदर खेळी पाहायला मिळतोय कळवे संघाकडून महेंद्र आणि अजित यांची. काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामधील. खेळण्यासाठी तयार असतील महेंद्र. सुंदर चेंडू, सन्मान केला. एक धाव मिळतो महेंद्र यांना. धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. या सामन्यानंतर होणारा सामना आहे जाणता राजा दादर विपक्ष आदित्य आणि वरद 11 पेन कोळीवाडा. एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल या सामन्यानंतर. पुन्हा एकदा प्रहार करताना दिसतोय पॅरेलाल सिक्स पाहायला मिळतोय. पंच हनुमान नाईक यांच्याकडून 6 धावांचा इशारा आणि ते सामना संघ आणि हार्डलक श्लोक 11 हमरापूर संघ प्रयत्न चांगला केलात. पुन्हा एकदा मनापासून आपला